मी माझ्या डिलिव्हरी नंतर घेतला आणखी एक सुपरफूड ज्याचे खूप सारे फायदे आहेत. एका ताईंची कमेंट आली होती, त्यानंतर मी शेअर करायचंच ठरवलं. माझी रील बघितल्यानंतर आईला की भाजीला याबद्दल नक्की विचारा, त्यांनाही या बियांची माहिती असेल. मी बोलते आळीव खीर बद्दल. आळीवला हलीम सीड्स असंही म्हणतात. पोस्ट डिलिव्हरी मदरसाठी अतिशय फायदेशीर, दूध वाढवतात आणि कमजोरी दूर करतात. माझी डिलिव्हरी हिवाळ्यात आली होती म्हणून मला खूप साऱ्या सुपरफूड्स खायला मिळाले. त्यातलं हे एक. आईने माझ्यासाठी याचे लाडूही बनवले होते. कधी खीर कधी लाडू असे मी खात होते. आता तर रील अजिबात स्किप करू नका, कारण मी याचे अजून फायदे सांगणार आहे आणि ही खीर कोणीही खाऊ शकतो. या छोट्याशा आळीव बियांमध्ये इतकी ताकद आहे की पोस्टपार्टम रिकव्हरी पासून ते त्वचेला ग्लो पर्यंत सगळं सांभाळतात. या बियांमध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीनचं पॉवर हाऊस आहे. पिरियड पेन कमी करण्यात आणि हार्मोन बॅलन्स ठेवण्यात मदत करतात. हेअर फॉल आणि डल स्किन साठी इफेक्टिव्ह, कारण यात ओमेगा 3 आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि डायजेशन साठी हेवी फायदे, याने कॉन्स्टिपेशनही दूर होते. म्हणजेच या लहान आहेत पण जबरदस्त आहेत. आता खीर कशी बनवायची? मी 2 चमचे आळीव बिया 30 मिनिटांसाठी भिजू घातल्या. ड्रायफ्रुट्स भाजून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आई तर म्हणते आमच्या बाळांपणामध्ये आम्ही साध्या आळीव बिया पाण्यात उकळून खायचो, तेव्हा कुठले आले ड्रायफ्रुट्स आणि मखाना. 2 कप दूध पातेल्यात गरम केलं, त्यात भिजलेल्या आळवीच्या बिया टाकल्या. छान उकळी आली, ड्रायफ्रुटचं पावडर ऍड केलं. मला यात गुळ ऍड करायचा आहे म्हणून मी 4 ते 5 उकळ्या येऊ दिल्या आणि गॅस बंद केला. थोडं 1-2 मिनिट गरम दुधाची वाफ जाऊ दिली आणि नंतर त्यामध्ये अर्धे वाटी किसलेला गुळ टाकला. या गरम दुधामध्ये जर गुळ टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते आणि त्याची चवही बदलते, म्हणून हलकं गरम असताना गुळ टाका. केशर किंवा ड्रायफ्रुट्स नसेल तरी चालतं, पण गावरान तूप टाकून ही खीर नक्की खा. तुमच्या जवळच्यांना ही रील शेअर करा, सेव्ह करा, म्हणजे उपयोगी पडेल. आणि हो, लाईक करायला विसरू नका. चला बाय.